हॅलो सगळ्यांना खूप खूप प्रणाम नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आपल्या सगळ्यांचं हायर सेल्फ, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांचे आभार मानते. या पृथ्वी तत्वाचे आकाश, अग्नी, वायू, जल, पंचतत्वांचे आभार मानून आणि आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आपल्या युनिफाईड कोर्सचं दुसरा आठवडा आज संपतोय आणि आपण उद्यापासून तिसऱ्या आठवड्यामध्ये जाणार आहे. या काळामध्ये एक थोडक्यात माहिती म्हणून तुम्हा सगळ्यांना मी आज पुन्हा एकदा आठवण करून देते. आज माझ्याकडे असे विशेष दुसरे काही संदेश नाहीये. पण आपण जे 2 आठवड्यामध्ये शिकलोय त्याची थोडक्यात समरी ही अशी आहे की मावतर बाबाजींचा युनिफाईड कोर्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये जोरदार सुरू आहे. मला वाटतं एका वेळी 2,000 लोक ह्या कोर्सला आता जॉईन होत आहेत. आणि मी ज्या मास्टरकडून शिकले, प्रीती मॅम, शैलेश सर, ह्यांच्याकडून युनिफाईड अनेक लोक शिकतायत हिंदीमध्ये. जसं 1.5 वर्ष मी शिकून युनिफाईड शिकल्यानंतर 1.5 वर्ष त्यातल्या प्रॅक्टिसेस बाबाजींनी ज्या सांगितल्यात गोष्टी त्या माझ्या आयुष्यामध्ये उतरवत होते. आपल्या स्वतःचा ऑरा क्लीन करणे, प्रोटेक्ट करणे, लॉक करणे. बाबाजींनी पुढच्या धड्यांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्यात. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये वापरत होते. आणि म्हणूनच की काय, की 1.5 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर ही आज्ञा म्हणा किंवा हा आदेश बाबाजींकडून आला आणि एक धाडस मी सुरू केलं की युनिफाईड आपल्या मार्फत बाहेर जायचं. हे खरंच धाडस आहे, कारण युनिफाईड हा समजून आपल्या आयुष्यात रोज उतरवणं थोडंसं अवघड वाटतं बऱ्याचदा सुरुवातीला. पण जर आपण टिकून राहिलो की हे मला जमेल, तर ह्या कोर्समधून ज्याला जे मिळायचं ते बाबाजी बरोबर देतात. कारण बाबाजी सब जानते हैं. आपल्या मनामध्ये चालणारे विचार, आपण कुठं त्रास आपल्याला होतोय, आपण कुठं अडकलोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित, आपल्या आतमध्ये आपल्या हायर सेल्फला माहिती आणि बाबाजींना माहिती आहे. महाअवतार बाबाजी हे कोण हे ज्यांना अजूनही माहित नाहीये त्यांनी जरूर आपल्या ग्रुपमध्ये त्यांचा एक पिक्चर, फकीरियत नावाचा पिक्चर आहे, तो पिक्चर आहे तो टाकलाय, तो बघा नेमके बाबाजी कोण आहेत, कसं क्रियायोग त्यांच्याद्वारे मानव कल्याणासाठी पुढे आणण्यात आलं. आत्ताच्या काळामध्ये आपल्या अनेक गुरूंनी बाबाजींसोबत एक होऊन असे वेगवेगळे प्रोग्राम ध्यानापर्यंत लोकांना आणायचं काम सुरू केलंय. त्यामध्ये गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, हे सगळे बाबाजींसोबत एकत्रपणे येऊन काम करतायत. आणि याची अनेक उदाहरणं तुम्हाला आता ऐकायला मिळतात. युट्यूबवर अनेक असे इंटरव्ह्यूज आहेत ज्या ठिकाणी लोक जे स्वामींचे भक्त आहेत, जे साईबाबांचे भक्त आहेत, जे गजानन महाराजांचे भक्त आहेत, ते महाअवतार बाबाजींबद्दल बोलतात. कारण त्यांना साक्षात तशा आज्ञा येत आहेत. त्याप्रमाणेच सुरुवातीला हा कोर्स आपल्याला थोडासा अवघड वाटेल, कारण आपल्यामध्ये तो बदल करायचा आहे. पण जसं आपण म्हणलं, केवळ ध्यान नाही तर अंतःकरण शुद्धीनेच आपल्याला आत्मसाक्षात्कार म्हणा, आत्मज्ञान आपल्या आयुष्यात उतरतं. तर असा कुठलाही एक ध्यान प्रोग्राम किंवा असं कुठलंही नाहीये की जे केवळ केल्याने आणि आतमध्ये तुम्ही विचारांवर काम नाही केलं, शुद्धी नाही आणली, तर तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी आपण जन्म घेतलाय. तर आपल्या आतमधल्या गोष्टींवर काम करणं अतिशय गरजेचं. हे कितीही काहीही ज्ञान मिळवलं, काहीही केलं तरी अंतःकरण शुद्धी हाच एक उपाय आहे. ज्या उपायाने आपण जास्तीत जास्त चांगल्या वरच्या व्हायब्रेशन्सला जातो. आपण ते क्रॉस करतो, पुढे जातो, आत्मज्ञानाकडे जातो, आत्मसाक्षात्कार मिळवतो. तर त्यासाठी ध्यान प्लस ह्या गोष्टी. आणि युनिफाईड हे असं आहे की इथं फक्त ध्यान नाहीये की डोळे मिटले, ध्यान केलं आणि तुम्हाला मिळालं, किंवा नुसतं पुस्तक वाचलं, त्यातले धडे समजून घेतलं आणि तुम्ही आत्मसाक्षात्कार मिळालं, असं नाहीये. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या तुम्हाला रोज सुरू कराव्या लागतील आपल्या आयुष्यात. आणि जे हे करतील प्रामाणिकपणे ते तरुण जातील. या कोर्स नंतर 6 महिन्यानंतर आपल्या आयुष्यात बदल दिसतील, नक्कीच दिसतील. कारण इथं आपण आपल्या हायर सेल्फशी जोडले जातो. आपल्याला संकेत मिळायला लागतात सगळ्या गोष्टींचे, आपल्याला समजायला लागतं, आतूनच ते ज्ञान यायला सुरुवात होतं. जसं आपलाच एक मास्टर आहे प्रफुल्ल म्हणून,
त्याला तो जसा जोडला गेलाय ना, त्याला आपोआपच आतून ते सगळं सुरू झालंय व्हायला, की एक एक गोष्टी त्याच्या डोक्यात येत आहेत, विचार येत आहेत. त्याला मी सांगितलं ते सगळं लिहून घे. तर आपली जी वर्कबुक आहे, आपण जी बनवली आहे वही, ती रिकामी ठेवू नका. त्याच्यामध्ये सुरुवात करा आणि काय लिहायचं, कसं लिहायचं हे तुम्ही मला पण विचारायची गरज नाही, कुणाला विचारायची गरज नाही. आपल्या सुरुवातीपासून ह्या जर्नीला लिहायला सुरुवात करा, की युनिफाईड सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत मी कशी आहे? माझ्यामध्ये काय काय विचार येतात? माझ्यामध्ये कुठले निगेटिव्ह विचार येतात? ती निगेटिव्हिटी असली, नकारात्मकता असली तरी सुद्धा ती माझी आहे. माझं अस्तित्व आहे. त्यामुळे नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे म्हणजे वाईट नाहीये. त्याच्या सहित मी आहे. जसा लाईट आहे तसाच अंधार आहे. या दोन्ही गोष्टी माझ्यात आहेत. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करून आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, की हे प्रॉब्लेम किंवा हे विचार माझ्यात होते. ह्या गोष्टींनी मी माझी सुरुवात केली. आणि युनिफाईड संपेपर्यंत 6 महिन्यांमध्ये आपल्याला जे काही रोज विचार येत आहेत, काहीही असू दे, छोटा का विचार असे ना, त्या विचाराला दुर्लक्ष करायचं नाही. काय सांगतं आपल्याला आतून मन, जसं आता उदाहरण देते, आपल्या मास्टर प्रफुल्लला त्या दिवशी जेव्हा ऑफिसवरून तो येत होता आणि त्याला असा आतून विचार येत होता, की मानवाची निर्मिती किंवा ह्या गोष्टींपासून त्याला एक 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 सुरू झालं. आणि जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, मला माझे युनिफाईडचे दिवस आठवले. हे असंच होतं. मला हे कुठेतरी आपण वाचलेलं असेल, ऐकलेले असेल माहित नाही. पण ते विचार इतके तीव्र असतात, की असं वाटतं आतून आपल्यासोबत कुणीतरी बोलतंय. हे असंच होतं अगदी, म्हणजे मी फील केलं जेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. कारण माझे युनिफेडच्या दिवसांमध्ये अशाच डायऱ्या मी लिहित होते. सो ह्या दरम्यान कुठलाही विचार आला, की तो लिहून ठेवा, की मला काय आतून ज्ञान येतंय सृष्टीबद्दल, माझ्याबद्दल, मानवाच्या निर्मितीबद्दल. हे काहीही होऊ द्या. ते तुम्ही कुठे ऐकलेलं असू दे, वाचलेलं असू दे कधी पूर्वी. तेच तुम्हाला आठवू दे, हरकत नाही. पण ते पुन्हा आठवतंय तुम्हाला, ह्याचा अर्थ तुमचा हायर सेल्फ तुम्हाला आठवण करून देतोय त्या गोष्टींची, की आत्ता हे तुला गरजेचं आहे. त्यामुळे त्याला दुर्लक्ष करायचं नाही. आपल्याला असं वाटलं ना, अरे हे माझ्या हातून कसं काय, ते कदाचित मी कुठेतरी वाचलं असेल, ऐकलं असेल, हरकत नाहीये. पण ती रिव्हिजन तुम्हाला का करून दिली जाते हे महत्वाचं आहे. कारण त्या विचारांची, जुनं कधी ऐकलेल्या विचारांची आत्ता गरज आहे. म्हणून ते पुन्हा सांगितलं जाते, वर आणलं जाते. त्यामुळे अशा कुठल्याही विचारांना तुम्हाला आठवायला येत असेल, जुनं काही आठवत असेल, हे सगळं ह्या दरम्यान लिहून ठेवा. सगळ्यात महत्वाचा अभ्यास आपल्याला बाबाजींनी सांगितलाय, हृदयाचा. हे तुम्ही केलं नाही तर तुमचा बराचसा अभ्यासक्रम मागे पडलाय असं समजा. अगदी सोपं आहे. 15 मिनिटाचा कालावधी बाबाजींनी सांगितला. 15 मिनिटं आपल्या दिवसातली. आपली साधना, आपण ध्यान साधना आनापानासाठी ध्यान आपण अर्धा तास करत असू. समजा त्याच्यातच आपण रेकी घेतोय 10-15 मिनिटं, हरकत नाही. जर ध्यान करत असू आनापानासाठी, तर 15 मिनिटं वेगळा कालावधी काढा दिवसभरात कधीही. पण तो शांत असला पाहिजे. फक्त 15 ते 20 मिनिटं. आणि जर आपण आपल्या ध्यानात ह्या आलाच सत्रामध्ये तर बेस्टच आहे. 15 मिनिटं आपल्याला अशीच होतं, आपलं ध्यान होतं इथं 15 मिनिटाचं. पण जी काही 15 मिनिटं करू, ती पूर्ण एकाग्रतेने, प्रामाणिकपणे. आणि ती करताना अगदी सोपं आपल्याला इथं एकाग्र व्हायचं या भागावर. आपल्या छातीचा मध्यभाग. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही छातीला हात लावा आणि आपला श्वास फील करा. तुम्ही छातीला असं असं टॅपिंग करा ह्या भागाला. हे सगळे उपाय आहेत आपल्या छातीला जागरूक करण्याचे. आपलं सगळं लक्ष जे आहे दिवसभरातलं विखुरलेलं, पसरलेले मन, विचार, हे सगळं इथं घेऊन यायचं आपल्याला. सेंटर व्हायचं, सगळीकडनं ओढायचं, इथं आणायचं. मी इथे, माझं केंद्र इथे आहे, माझ्या अस्तित्वाचा. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला कुठेही असाल, काही करत असाल, इथं लक्ष घेऊन या, टॅप करा. आणि जितकं आपल्या हृदयात राहता येईल स्थिर, तितकं व्हा. श्वास फील करा आपल्या हृदयामध्ये. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास फील करता, इथे येता, तेव्हा वाक्य म्हणा, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. आणि आपल्या आत्ता आयुष्यामध्ये जे क्वालिटीज आपल्याला पाहिजेत, शांती पाहिजे, तरी सुद्धा म्हणायचं की मी शांती आहे ऑलरेडी. कारण माझा ईश्वर शांती स्वरूप आहे. त्यामुळे मी सुद्धा शांती आहे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. हे सगळे आपल्याला गुण माहिती. त्यामध्ये जास्तीत जास्त किती राहता येईल ह्या स्थानावर. दिवसभर काम करताना आपण आपलं लक्ष इथं आणायचा प्रयत्न करा. हे जेव्हा आपण जितकं करू ना, तितकं जितकी जितकी आठवण आपला हायर सेल्फ आपल्याला करून देतो दिवसभरामध्ये,
अचानकच आपल्याला अशी वेळ आली की एकदमच आपल्याला दिवसभरामध्ये ऑफिसच्या ठिकाणी कुठल्या तरी नकारात्मकतेचा सामना करावा लागला घरामध्ये, की आपला हायर सेल्फ लगेच आपल्याला असं सांगेल, हृदयात जा किंवा मोठा श्वास घे. असं येईल मनातून आपल्याला. कारण आता आपण हृदयाशी जोडलोय. तर लगेच ते करायचं. कारण तो आतला आवाज आहे. आणि जितकं आपण इथं स्थिर राहू, हा अभ्यास करू बाबाजींचा, तितके आपल्या आयुष्यात फरक पडत जातील. कुणीही बदल आणू शकत नाही आपल्या आयुष्यात. आपण एक वेळ ज्या गुरूंची उपासना करतो, ती करूनही आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. ती करूनही. का? कारण ते एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपल्याला मदत करतात. त्यानंतर त्यांचं स्पष्ट मत आहे, स्वामींचं असू दे, गजानन महाराजांचं. "अरे बाबा रे, तू अंतःकरणात शुद्धी आण, त्याशिवाय काही घडत नाही." अनेक लोकं आहेत, जे स्वामींच्या मंदिरात जातात, न चुकता पाया पडतात. सगळं सगळं इतकं भक्तिभावाने करतात. पण घरी आलं की हिंसा करणं, दारू पिणं, अनेक गोष्टी अशा करणं, की ज्यांनी दुसऱ्यांची मनं दुखावली जातात. फसवणं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या अंतःकरण शुद्धी नाहीयेत हे दाखवलं जातं तिथं. मग अशा वेळी त्या माणसांचं आयुष्य इतकी भक्ती करूनही स्वामींचं असेल, अनेक पारायण करून, अनेक वाऱ्या करून, फेऱ्या करून कुठे-कुठे तीर्थस्थानाला, तरी सुद्धा तिथल्या तिथंच आहे. कारण त्या ठिकाणी स्वामी गजानन महाराज मदत त्या माणसाला त्याच्या पलीकडे नाही करू शकत. ते सांगणार, की "आधी तू तुझ्या विचारांमध्ये शुद्धी आण. तू शुद्ध हो आतून. तू 10 वेळा गंगेमध्ये जाऊन डुबकी घे, त्याच्याने नाही फरक पडत. जोपर्यंत तुझं अंतःकरण शुद्धी नाहीये." बघा तुम्ही आपल्या घरात पण आपण असं बघत असू तासनतास पूजा करणारी लोकं. पण अंतःकरणामध्ये खूप मळ साचलाय. त्याचं साबण नाही, त्याची शॅम्पू नाहीये त्याच्यासाठी. असा ब्रश नाही की जो ते साफ करेल. आणि त्यावेळी आपले गुरु आपल्याला एकच सल्ला देतात, एकच सांगतात. तुम्ही स्वामी सारामृत वाचा, गुरुचरित्र वाचा. ते तिथल्या तिथं तुम्हाला मदत करतील, ऊर्जा देतील त्यांची. चमत्कार होतील आयुष्यात. संकटातून आपण बाहेर येऊ. पण आपलं विचार शुद्ध करणं काम हे फक्त आपण आणि आपणच करू शकतो. नोबडी कॅन हेल्प. जर अशी तुम्ही इच्छा ठेवून असं जर तुम्ही एक असं अपेक्षा ठेवून राहत असाल, की कुठली तरी देवता आणि गुरु मला ह्यातून बाहेर काढतील आणि माझ्या विचारांमध्ये शुद्धी करतील, तर तसं नाही होणार आहे. आपला आत्मा त्याच्या साक्षीने आपणच हा बदल आपल्या आयुष्यात घडवून आणतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा खूप खोलवर विचार करा, की मला किती दिवस त्याच लो व्हायब्रेशन विचारांमध्ये, ऊर्जेमध्ये राहायचंय. कारण गुरु आपल्याला सांगतायत, "मी तुला एका पॉइंट पर्यंत आणून सोडू शकतो हाताला धरून. पण जोपर्यंत तू अंतःकरणामध्ये शुद्धी नाही, तोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये पैसा, नाती, आरोग्य कितीही कष्ट कर, कितीही माझ्या पाया पडायला ये, कितीही माझी उपासना कर, तू आहे तिथं त्याच स्थानावरच राहणार आहेस. तिथं कुठलेही देव, गुरु मदत नाही करत. त्यामुळं आज जरी आपल्याला अशी अपेक्षा असेल, की माझ्या सगळ्या प्रॉब्लेममधून माझे गुरु सगळे मला बाहेर काढतील. काही दिवसांनी आपल्याला समजेल, की आपण तेव्हाही तिथेच होतो, आत्ताही तिथेच आहोत त्याच जागेला. आपल्या आयुष्यात फायनान्शियली, पैशाने मदत होत नाहीये, प्रगती होत नाहीये. जे काही घेतलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्या निघून चालल्यात. जे काही आपण ठरवलंय ते काही काम होत नाहीये. अशा वेळी समजायचं की विचारांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. जे काम आपल्याला बाबाजी शिकवतायत, की तुमच्या विचारांमध्ये सुधार कसा करायचा. पहिल्याच गोष्ट जेव्हा आपण कुठल्याही देवतेला प्रणाम करतो, वंदन करतो, ते त्यांच्या सिद्धींमुळं, शक्तींमुळं, जे काही आपण त्यांच्यात गुण बघतो त्यामुळं. आणि बाबाजी पहिल्याच धड्यात आपल्याला शिकवतात, की तुम्ही हा विचार मनामध्ये आणा, की मी माझ्या देवतेच्या प्रतिमेत बनलोय. जेणेकरून माझ्या आतमध्ये त्याच देवतेचे गुण उतरतील. ह्या विचाराला आपल्याला भिनवायला सांगतात बाबाजी. हृदयातून आतमध्ये उतरवायला सांगतात. जितकं उतरवता येईल, जितकं उतरवता येईल, जितकं उतरवता येईल. आपण जे बोलतो त्याला तथास्तु म्हटलं जातं ब्रह्मांडाकडून. जेव्हा तुम्ही हे बोलायला सुरू कराल, सारखं हे अफर्मेशन आहे, असं स्ट्रॉंग अफर्मेशन, की सगळे अफर्मेशन ह्याच्यापुढे जगातले फिके आहेत. हे असं अफर्मेशन आहे, की मी दैवी गुणांमध्ये प्रतिमेत बनलोय, की जे तुम्ही म्हणायला सुरुवात केली, की पैसा म्हणू नका, नाती, आरोग्य, ह्या सगळ्यांवर हे काम करेल. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात वापरलेलं हे असं एकमेव फिक्स अफर्मेशन आहे. बाकी सगळी अफर्मेशन येतात जातात, की मी दैवी संरक्षणात आहे, मी ह्याच्यात आहे, मी त्याच्यात आहे, मी समृद्धी आहे, आपण जे म्हणायचो. पण हे माझं अफर्मेशन असं आहे, जे मी युनिफाईड पासून आत्तापर्यंत कधीच सोडलं नाही. कधीच नाही. माझ्या रोजच्या आपल्या दिवसाची सुरुवात, शेवट ह्याच अफर्मेशनने होतो, की मी दैवी प्रतिमेत बनले आहे.
त्यामुळं दैवाचे सगळे गुण माझ्यात आहेत. समृद्धी आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते आज, युनिफाईड सुरू केल्यापासून मला माहित नाही हे सांगणं कसं योग्य आहे किंवा लोकांना अशी अं, एक असं सांगणं ह्या गोष्टीबद्दल, पण मला असं वाटतं हे महत्वाचं आहे. युनिफाईड सुरू केल्यापासून मी माझ्या आयुष्यात, माझ्या मिस्टरांना पण तुम्ही विचारा, माझ्या स्वतःचं जे वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये पैशाची ग्रोथ आम्ही एवढी बघितलीये की युनिफाईड सुरू केल्यापासून माझ्या मिस्टरांचं 3 वेळा प्रमोशन झालं आपोआपच. आणि त्यांना पण हे कळत नव्हतं, म्हणजे की अपेक्षा नसताना मला कुठून कुठून अचानक पैसे आले येत गेले. आणि मी कधीही अं, त्याचा विचारही केला नव्हता की ह्या सोर्स कडून आम्हाला अचानक असे येतील, किंवा जिथं गरज होती ना तिथं आमचे पैसे कुठून कसे यायचे आणि कसं कामं व्हायची मला माहित नाही. तर बाबाजी सदैव आपल्या सोबत असतात, जर आपण आपल्यावर काम करायला सुरुवात केली. मला ह्यातून असा मेसेज द्यायचा नाहीये कोणाला की केवळ पैशाचं काम आपलं होतं, पैसे आपले म्हणून तुम्ही युनिफाईड करा, नाही. पण मी माझा अनुभव सांगते. आणि तुम्ही हे माझ्या मिस्टरांना विचारा की युनिफाईड सुरू झाल्यापासून त्यांनी मला स्वतः सांगायला सुरू केले की खूप खूप अनपेक्षित असे बदल आमच्या आयुष्यात घडले. खूप अनपेक्षित, म्हणजे पहिल्यापासून आम्ही जे काही केले ते आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या मिस्टरांनी सगळं केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे बदल झाले ना ते अगदी अनपेक्षित. स्वप्नद्वारे अनेक वेळा मला दर्शनं झाली गुरूंची. मी स्वामींची भक्त पण नाहीये, मी स्वामींची काही उपासना पण करत नाही, पण अनेक वेळा स्वामी समर्थांनी मला दर्शन दिलं स्वप्नामध्ये ह्याच दरम्यान. जसं हे सुरू करायच्या आधी अम, अनेक ठिकाणी गुरूंच्या स्थळांना मी भेट देऊन आले. ते आपोआप घडलं, माझ्या मनातही नव्हत्या त्या गोष्टी. तसं जेव्हा मी युनिफाईड करायला सुरुवात केली तेव्हा माझ्याच नाही, माझ्या मिस्टरांच्या आयुष्यात पण खूप बदल घडले. आणि हे तुम्ही त्यांना विचारा, ते पण ते कबूल करतात की त्यानंतर आपलं आयुष्य बदललंय. तो मी माझ्या ह्या अनुभवावरून मला सांगायचा विषय असा आहे की केवळ तुम्ही अध्यात्मानी नाही, तुम्ही सगळ्या बाजूनी डेव्हलप होता. तुमच्या आयुष्यात सगळ्या बाजूनी प्रगती झालेली तुम्ही बघता. फक्त काय करायचंय, बाबाजींनी सांगितलेली इतकी साधी उपाय. कुणाला पैसे द्यायचे नाहीत, कुणाला जाऊन सांगायचं नाही, नवस बोलायचं नाही, नारळ चढवायचे नाही, काही नाही, जे आहे ते आज जायचं. हीच आपल्या गुरूंची इच्छा आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं की केवळ आपल्या हृदयावर केंद्रित व्हा आणि म्हणा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले. आणि ते गुण जे बाबांनी सांगितलेत, बाबाजींनी पुस्तकामध्ये, ते रिपीट करा आपल्या मनामध्ये. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आलो, तिथंही बाबाजी आपल्याला सांगतात, तुम्ही झोपताना उठल्यावर ऊर्जा प्रसारित करा. कशाची ऊर्जा? प्रेमाची. आणि आपल्या उच्च स्व ला नाव विचारा. आपण इथपर्यंत पोहोचलोय. मला असं वाटतंय 2 आठवड्याची समरी मी सांगायचा प्रयत्न केला की पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देण्यासाठी की आपण नेमकं करतोय काय. आपण केवळ हृदयावर ध्यान केंद्रित करतोय. आणि खोल हृदयात जाऊन केवळ ती शांतता, ते फिलिंग, हृदयावर एकाग्र व्हायचं, ते अनुभव करतोय. इतकं सोपं आहे, इतकं सोपं. काही दुसरी क्रिया नाहीये त्याच्यात की मला असं होतंय का, मला ते फील होतंय का. ज्यांना उच्च स्वचं नाव कळलेलं नाहीये, सोडून द्या. सोडून द्या, ते आपोआप तुमच्या समोर येणार आहे. कारण उच्च आत्मा तुमच्या आत आहे आणि तो तुमच्याशी आत्ताही जोडलेला आहे. फक्त त्याचं नाव नाही कळलं म्हणून हरून जाऊ नका, सोडू नका. सुरुवातीला काही गोष्टी प्रॅक्टिकल लाईफमध्ये वाटतील थोड्या अवघड, पण थोडंसं तुम्ही टिकलात पुढेपर्यंत आणि केलं प्रामाणिकपणे हे, तर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात बदल जाणवायला लागतील. असे अनेक लोक आज करतायत युनिफाईड. आपली एक वही तयार ठेवा, लिहून काढा आपल्याला काय विचार येत आहेत. या वहीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे नंतर. सोबतच आपण आठवड्यामध्ये किती दिवस केलं हे पण त्याच्यात लिहा. की मी एखादा दिवस मिस केला तर लिहा की मी या आठवड्यामध्ये फक्त 4 वेळा करू शकले अभ्यास. बसायचं, 15 मिनिटं ध्यान लावायचं आणि त्याच्यावर तुम्ही हे रिपीट करायचं. हा, सागरीताई विचारा ना, प्रश्न जरूर विचारा. मला मला असं विचारायचं आहे की मी मध्ये एकदा एक ध्यान सेशन अटेंड केलं होतं. तर साधारण आपलं ते मी केल्यानंतर आपलं युनिफाईड चालू झालं आणि हृदयावरच आता आपलं हे आहे, त्यांचंही तेच कन्सेप्ट होती. पण आता मला असा एक प्रश्न आहे की मला त्यातले ओळखीचे एक जण भेटले होते, तर म्हणजे जे घेतात तेच, तर ते ट्रान्समिशन बद्दल माझ्याशी बोलत होते.
कसलं की ट्रान्समिशन? कलेक्टिव्हली तर नाही म्हणे, असे तुम्ही 2-3 जण येऊन ट्रान्समिशन म्हणजे त्यांच्या समोर आपण बसायचं, आपल्यात जी काही कचरा जो साठलेला आहे तो बाहेर काढला जातो. आणि मिसेस आणि ते असे दोघं जण मला भेटले होते. तर ते म्हणाले 1 टू 1 या, किंवा म्हणजे सत्संग असं म्हणतात ते त्या गोष्टीला. आणि समोरासमोर बसून ट्रान्समिशनच्या ह्याने मग ते आम्ही सगळा कचरा काढून टाकतो शरीरात जमलेला. किंवा म्हणजे असं त्यांनी ते महत्त्व सांगितलं, की इतके वर्षाचं आपलं जे काही जमलेलं आहे ते काढण्यासाठी आम्ही मदत करतो. पण त्याच्यासाठी तुम्ही अख्खा ग्रुप नाही बसू शकत एका वेळेला. आमची 10 जणांची टीम आहे, 10 जणांचं एका वेळेला नाही होऊ शकत. 2-2, 3-3 जणांचा ग्रुप करा आणि आमच्याबरोबर बसा. ते घरी तुम्ही म्हणाल तेव्हा ते आपल्याला अवेलेबल असतात आणि ते 1 टू 1 क्लिन्झिंग करतात थोडक्यात सांगायचं तर. आणि ट्रान्समिशन पॉवर आहे असं त्यांचं हे आहे. तर मला त्याच्याबद्दल म्हणजे आता आपण ऑलमोस्ट युनिफाईड मध्ये हृदयावरच आलेलो आहोत. तर असं काही आपल्या शरीरात असलेले कचरा किंवा मागच्या जन्मीची काही कर्म आपली ती आपण अशी काढून टाकणं शक्य असतं का? असं माझा प्रश्न आहे म्हणजे. खूप छान प्रश्न आहे तुमचा. आणि मी हं, हे जे ह्याचं उत्तर आहे ना, हे केवळ माझ्या ज्ञानाप्रमाणे देते. कारण मला जितका अनुभव आणि जितकी माहिती आहे त्याप्रमाणे. तरी हं, तुम्ही कुणाला तरी अजून एखाद्या अशा व्यक्तीला की ज्याला याच्याबद्दल जास्त माहिती आहे त्यांना जरूर विचारा. पण मला जितकं माहिती आहे ट्रान्समिशन बद्दल ते मी सांगते. जसं आपण शक्तिपात घेतो, बरेच जण घेतात. की शक्तिपाताची दीक्षा घेतात आणि मग तिथून तो योग असेल, जी साधना आहे ती सुरू करतात. त्यामध्ये जे समोर देणारे असतात शक्तिपात किंवा तेच म्हणजे ट्रान्समिशन आहे असं मला वाटतंय. कारण शक्तिपात म्हणजे काय, की तुमची जी एनर्जी आहे तुम्ही त्याला समोरच्याला ट्रान्सफर करता, ट्रान्समिट करता आणि त्याला ट्रान्समिशन म्हणतात असं मला वाटतंय. आणि हे जे म्हणतायत सर तुमचे, ते कदाचित ते देतही असतील, कारण तसे करतात बरेच जण जितकं मला माहितीये. पण ती जी वन टाइम प्रोसेस असेल, समजा की त्यांनी तुम्हाला एकदा तुमच्या तुम्ही एकदा त्यांनी तुमच्या शरीरामधली ऊर्जेतली जी काही एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ती समजा काढली, जे काही ते करतात प्रोसेस. पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्या विचारांमध्ये जर शुद्धी नसेल आणि आपण पुन्हा पुन्हा त्या निगेटिव्ह विचारावर येऊ किंवा आपण पुन्हा आयुष्यात आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आल्यानंतर पुन्हा मनामध्ये रोजच्या रोज आपल्या कचरा साठणार आहे. काहीतरी काहीतरी येणार, कुणाचं तरी येणार, काहीतरी ऐकल्यावर येणार. सो दॅट प्रोसेस इज ओनली वन टाइम. पण त्याचा जो इफेक्ट आहे तो किती दिवस आहे मला माहित नाही. कारण ही अशी गोष्ट आहे, विचार म्हणा किंवा लोकांच्या संगतीत येणं, हे रोजच्या रोज घडणार आहे. जसा श्वास घेतो तसे विचार सुरूच असतात आपले. आणि मग ही वन टाइम प्रोसेस करून त्याचा किती लॉंग इफेक्ट आहे, किती त्याचा फायदा होणार आहे हे मला माहित नाही. एकदा का तुमची चक्र शुद्ध झाली आणि ती एनर्जी सगळी बाहेर पडली किंवा तुम्ही कुणाची तरी एनर्जी तुमच्याकडे घेतली, ट्रान्समिट केली. आपण रेकीमध्ये तेच करतो बेसिकली. रेकीमध्ये आपण एनर्जी पाठवतो, पण आपण ती चांगल्या इंटेंटनी पाठवतो की त्याचा हिलिंग होऊ दे शरीराचं वगैरे. तर तो पण एक एनर्जी ट्रान्समिशनचाच भाग आहे, रेकी म्हणजे. पण हे जे सर म्हणतायत, हे त्यांच्या एनर्जीने तुमची चक्र क्लीन करतील, एनर्जी काढतील. पण पुन्हा काय? पुढं काय? म्हणजे ते तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला पडणार असेल, जर ती प्रोसेस त्या पद्धतीने काम करत असेल, तर चांगलंच आहे, की होणार असेल म्हणजे एकदाच केल्याने. पण तसं नसेल, तर पुन्हा आपल्या विचारांवर आपल्याला काम करावं लागतं. तर हा एक माझा नाही. म्हणजे मला हा त्यांनी एक दर डाऊट आहे. आठवड्याला ओके. नाही, दर आठवड्याला एक वार तुम्ही ठरवा आणि माझ्याकडे या, असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी. हम्म. आणि म्हणजे ते आपण त्यांच्याबरोबर मेडिटेशन करायचं बसून तिथे. आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगायचे. त्या दृष्टीने ते आपल्याला म्हणजे ते आपल्याकडनं त्या पद्धतीचं मेडिटेशन करून घेणार असा माझा अंदाज आहे. कारण मी गेलेले नाहीये. कारण त्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, की मी गेले दीड जवळ-जवळ वर्ष मी आहे. तर मला त्यांच्या मिसेसनी सांगितलं, की तुम्ही जर ते करत असाल तर तुम्ही हे करू नका. नाहीतर 2 एकत्र येऊन ती गल्लत होऊ शकते. आणि त्यांचं जे मेडिटेशन आहे ते स्वामी विवेकानंदांच्या पासनची त्यांची ही आहे म्हणजे अ, आहे. आणि त्यांच्या ह्याच्यात एक आता नवीनच अशी बातमी कळली, की त्यांचं जे मेडिटेशन आहे, तर ते असं फार वर्ष राहणारं नाहीये. ते एकदम कमी वेळेचंच काहीतरी त्यांचं नियोजन आहे. म्हणजे त्यांना वरनं तसे हे झालेले आहेत, की हे काही फार वर्ष चालणार नाहीये वगैरे, अशा स्वरूपाचं काहीतरी त्यांचं भाष्य होतं म्हणजे. तर मला ते म्हणजे थोडंसं जरा ट्रान्समिशन म्हणजे नक्की ते काय करू शकतात? मग आपण करतोय त्याच्यामध्ये नक्की काय आहे आता आपल्याकडे? असा माझा म्हणजे मला पडलेला प्रश्न, की कार्मिक आहे ते आपल्याकडनं बाहेर पडणार की नाही हृदयावर गेल्यावर? असे माझे प्रश्न आहेत म्हणजे मला पडलेले त्यांच्यामुळे. हे काल त्यांना ऐकल्यामुळे मला हे प्रश्न निर्माण झाले.
पण मी अगदी अगदी म्हणजे सत्य सांगते, की मला हे आपलं मेडिटेशन सोडून मला तिथे जायची मला अजूनही अशी होत नाहीये. ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत म्हणून मी ते अटेंड करते. बाकी हे नाहीये म्हणजे. नाही, मला म्हणजे असं आहे की कोणाला कोण जे काही करत असतं ना ते चांगल्या इंटेन्शननीच करत असतात कदाचित, की त्यांच्यामध्ये काही असं हे नसेल. पण मला तितकी माहिती नाहीये की त्या प्रोसेसमध्ये काय करतात ते नेमकं. पण जितकं मला माहिती याला शक्तिपात म्हणतात. ट्रान्समिशन त्यांच्या एनर्जीने तुमची एनर्जी क्लीन करणं जे होऊ शकतं. इट इज पॉसिबल. म्हणजे मी जेव्हा सहजयोगमध्ये होते तिथं ते सांगितलं होतं त्यांनी एकदा दोनदा बोलताना, की जेव्हा आपण अशा ध्यानी लोकांसोबत बसतो जेव्हा जरी ना, तर त्यांची जी व्हायब्रेशन्स असतात. आता बघा ना, एखादे गुरु असतील चांगले खूप मोठे असे कुणीतरी आणि ज्यांची साधना अनेक वर्ष झाली आणि त्यांच्याबरोबर तुम्ही ध्यानाला बसलात की 100% त्याचा परिणाम होणार. जसं हे स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील किंवा हे जे गुरु होते आपले सद्गुरू, त्यांचा ऑरा जो असतो ना, तो अतिशय पॉवरफुल, अतिशय लाईट एनर्जी त्यांच्यामध्ये असते, भरपूर प्रकाश. कारण त्यांच्यामध्ये निस्वार्थी प्रेम. कुणी कसंही असलं तर ती निस्वार्थी प्रेमाची जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती सगळ्यात उच्च व्हायब्रेशन आहे. आणि त्यांच्याबरोबर जर तुम्ही कुठली साधना करत असाल तर त्याचे परिणाम लगेच आपल्याला, म्हणजे कुणी ध्यानाला जरी बसलं त्यांच्या आसपास जरी, तर ते लगेच फरक जाणवतो. म्हणजे अशी असतात, असे आहेत आपले सद्गुरू. तर आता हे जे तुम्ही म्हणताय की जी प्रोसेस आहे कमी वेळासाठी किंवा काय, पण ती नेमकी काय मला माहित नाही. आणि असेल तरी सुद्धा ना, आपल्या युनिफाईडचं मी सांगू शकते की युनिफाईड मध्ये आपण, मी तेच म्हणलं ना, की आपण हृदयावर ध्यान नाही लावत आहेत. आपण हृदयावर ध्यान लावल्यानंतर आपण अशी काही वाक्य म्हणतोय, म्हणजे बाबाजींनी सांगितली, ती वाक्य आपण रिपीट करतोय मनामध्ये दिवसभर हृदयावर गेल्यावर. आणि ती वाक्य आपण आत टाकतो, एखादं बी टाकल्यासारखं. आता ह्या प्रक्रियेने सुद्धा आपल्याला तोच रिझल्ट मिळणार आहे जो तुम्हाला तिथं मिळेल, की ते एनर्जी तुमची क्लीन करणं वगैरे. हे ह्या प्रक्रियेने तेच होतं की आपली चक्र शुद्ध होतात. जेव्हा मी म्हणते मी देवाच्या प्रतिमेत बनली आहे आणि हे जर माझ्या आतमध्ये उतरायला लागलं, आपला एकदम विश्वास बसून आपण हे हृदयात फिक्स व्हायला लागलं आपल्या, तर आपली जी चक्र आहेत ना, स्वादिष्ठान, मणिपूर, मूलाधार मुळात, कारण मूलाधाराला सगळी भीती बसली. पण मी जर देवाच्या प्रतिमेत बनलीये आणि देवाकडे जे सगळं आहे भरपूर, समृद्धी, पैसा, हे सगळं आहे माझ्या देवाकडे, जे माझ्याकडे आहे, हे जरी मी म्हणलं तर माझ्या मूलाधाराची चक्राची शुद्धी होते. तर म्हणून ही बाबाजींनी सांगितलेली जी आहे ती सोप्या पद्धतीने आहे. आपली कुणावर डिपेंडन्सी नाही राहत. जर तुम्ही अशा कुणाकडे गेलात तर त्यांच्याकडनं करून घेतलं तर माहित नाही त्याचा किती काळ परिणाम राहतो. हेच म्हणलं ना, ते मला माहित नाहीये, त्या प्रोसेस बद्दल जास्त माहिती नाहीये. पण मला जितकं समजतंय, ट्रान्समिशन म्हणजे कुणीतरी आपली एनर्जी तुम्हाला देणं आणि ती घेतल्यानंतर तुम्ही त्या एनर्जी मुळे जो फायदा मिळालाय, ती शुद्धी तुम्ही किती दिवस टिकवू शकता, किती दिवस राहू शकता माहित नाही. मग परत त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी साधना करावीच लागते. असं होत नाही की एकदा तुम्ही ट्रान्समिशन मध्ये एनर्जी घेतली आणि तुम्ही परत आयुष्यभर आता तुम्ही एकदम शुद्ध झालात. तुम्हाला स्वतःला काही साधना, काही मनाची शुद्धी, विचारांची शुद्धी ठेवावीच लागते. ते त्यांना तुम्ही एकदा विचारा, की पुढे जाऊन पण मला ह्याचं असं करावं लागतं का? माझी स्वतःची साधना ठेवावी लागते का? पण युनिफाईड हा असा कोर्स आहे, की जिथं तुम्ही ध्यानाबरोबर तुम्ही जे आत उतरवताय, ज्या बिया आत टाकताय, ह्या तुम्हाला आयुष्यभर फळ देत राहणार आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट, वन टाइम प्लांटिंग आहे. पण त्याची जी फळं येणार आहेत ना, ते तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत, श्वासापर्यंत तुमच्या मनामध्ये राहणार, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय. कारण त्याच तत्वावर, त्याच विचारांवर आता आपण पुढचं आयुष्य काढणार आहे. आणि एकदा का आपण आपल्या हायर सेल्फला भेटलो, म्हणजे त्याची ओळख झाली, त्याच्याबरोबर काम करायला लागलो, त्याच्या सोबत आपण को क्रिएशन करायला लागलो, की मग कुठल्याच दुसऱ्या टूलची गरज राहत नाही. तर केवळ युनिफाईडनी सुद्धा आपण ते अचीव्ह करू शकतो. पण तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणेन, अं, ज्या अर्थी ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय, तर एकदा जरूर तुम्ही चेक करा, की पुढे तुमच्याकडे काय साधना करायची आहे. तुम्हाला काय सांगतात ते ह्या पण गोष्टी चेक करा. आणि मला असं वाटतं की युनिफाईड इज अ फुलफिल कोर्स आहे, जिथं तुम्ही ह्या सगळ्यांचा अनुभव, लाभ कुणावरही न डिपेंड राहता तुमचं तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये एकच काम आहे, सतत आपल्या विचारांना शुद्ध करायला आपल्याला मिळतं, जे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही ट्रान्समिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते पण करावं लागेल. असं होऊच शकत नाही की आपलं हृदयात आपण मळ घेतलाय, आपल्या हृदयात खूप द्वेष आहे आणि आपण एनर्जी ट्रान्समिट करून घेतोय, आपली सगळी हृदयातली शुद्धी झालीये, पण पुढं जाऊन कुणाबद्दल तरी द्वेष आणा. कारण लोक तर रोज भेटणार आपल्याला, आपल्याला लोकांना तर रोज तोंड द्यायचंय.
आणि अशा परिस्थिती येणार पुढे जाऊन जिथं आपलं सगळं डळमळीत होणार. म्हणजे एनर्जी चांगली शुद्ध झाली त्याच्यामध्ये परत ते सुरू होणार सायकल. सो सायकल आहे आपल्या आयुष्यात पुढं. त्यासाठी युनिफाईड मदत करतं. तर मी असंच म्हणेन की एकदा चेक करा, त्याबद्दल सुद्धा माहिती घ्या व्यवस्थित. आणि युनिफाईड तर आपला फुल प्रूफ असा कोर्स आहे. त्याबद्दल वादच नाही की तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला पडणार आहे. आनापानसती ध्यानाने आपण आपले विचार शांत करतो. ठीक आहे. आय होप हा की ठीक आहे, मी विचारीन त्यांना. हा. पण त्यांनी रोज ध्यान आणि शुद्धी हे त्यांनी नक्कीच सांगितलेलं आहे करायला. हम्म, आठवड्यातला एक दिवस फक्त ते ट्रान्समिशनसाठी बोलावतात. तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याचं सोल्युशन असतं. करेक्ट. तर मी तेच पण म्हणले ध्यान आणि तो ईश्वर होतं. आहे. हा. हम्म, हं. बरोबर. ध्यान तर रोज करायचंच आहे. हम्म. शुद्धीकरण करायचंच आहे म्हणून त्यांनी जसं आपण आपला आपण त्याला अंतर्शुद्धी म्हणण्यापेक्षा आपण आपलं म्हणजे आभा मंडळ म्हणजे हे करायला सांगतोय. शब्द वेगळा आहे त्यांचा पण तोच ईश्वरी तत्व त्यांच्यातही आहे असं ते म्हणतातच आहेत. फक्त हम्म. मला एकच त्यांचं म्हणजे वेगळं वाटलं, की तुम्ही वन टू वन बसा आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला कुठे अपयशाचं हे आहे, असं सांगा असं त्यांनी सांगितलंय. हे हम्म. एक त्याच्यात फक्त तेच एक वेगळे पण बाकी कन्सेप्ट इज सेम म्हणजे. बरोबर आहे. आणि ती साधना आहे, असं. विचारशुद्धी आहे म्हणजे हां. तेच आहे. तुम्हाला वन टाइम देऊन हो, चालेल. हो, हो. तुमचं तुम्हाला हो. काम करावंच लागेल. हं. ठीक आहे. हां. हो, हो. हम्म. हां. ओके. धन्यवाद. नो प्रॉब्लेम. थँक्यू. बरं झालं हा प्रश्न हां. तुम्ही विचारला. तर आपण चला सगळेजण ध्यान करू. शेवटची 8 मिनिटं राहिली. ह्या प्रोसेस नंतर सुद्धा तुम्ही उद्या सकाळी, उद्या दुपारी, संध्याकाळी जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा आपल्या हृदयामध्ये थोडा थोडा वेळ शांत, स्थिर आणि एकाग्र होत जा. आणि आपली जी वाक्य आहेत ती म्हणा. झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर संपूर्ण सृष्टीला, आपल्या घराला, वास्तूला, आपल्या शरीराला आणि जिथं जिथं तुमचं लक्ष जातंय अशा सगळ्या लोकांना, जे तुम्हाला दुश्मन वाटतायत, शत्रू वाटतायत, त्या सगळ्या लोकांना आपल्या डोळ्यापुढे आणा. त्यांना आपल्या आयुष्यात, आपल्या हृदयातून सगळ्यात सोपं काम, सोपी प्रक्रिया, एकदम इझी टास्क, हृदयातून आपल्या प्रेम पाठवायला सुरुवात करा. ते जरी आतून येत नसेल, इच्छा वाटत नसेल अशा लोकांना पाठवा, तरीही प्रयत्न करा की आपल्या हृदयातून, जसं बाबाजी म्हणतात, ही केवळ वाक्य नाही तर ती एनर्जी प्रसारित होताना, काय म्हणतो, स्प्रेड होताना अशी अशी इमॅजिन करा आपल्यातनं काहीतरी बाहेर पडतंय आणि ते प्रेम आहे आणि ते त्या सगळ्या लोकांपर्यंत, सृष्टीपर्यंत चाललंय. ह्या पद्धतीने तुम्ही ते, हे 2-3 छोटे छोटे अभ्यास करून तुम्ही आयुष्यात बदल घडवू शकता. ज्याचं उदाहरण मी तुमच्या समोर आहे. आपल्याला वाटलं तर उद्या आपण जो नवीन धडा सुरू करणार आहे त्याऐवजी अजून 2-3 दिवस आपण ध्यान घेऊ. हेच ध्यान थोडंसं अजून स्थिर होऊ आपण, मग पुढच्या धड्याकडे जाऊ. आपल्याला घाई नाहीये त्यामुळं. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आणि काही नाही करायचं तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास दिलेला आहे. केवळ आपल्या हृदयावर जायचंय, आपल्या छातीच्या मध्यभागी केवळ स्थिर व्हायचा प्रयत्न करा, एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. आणि ते कसं व्हायचं? आपल्या छातीवर मोठे मोठे श्वास घ्या. काही दिवसाच्या प्रॅक्टिसने आपल्याला आपली छाती नक्की जाणवायला लागेल. आपल्या छातीला आपल्या हातांनी स्पर्श करा. आणि केवळ आपला येणारा जाणारा श्वास आपल्या छातीच्या मध्यभागावर जाणवतोय का बघा. एक श्वास येतोय आणि बाहेर पडतोय. सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. आपला ईश्वर, जल, वायू, अग्नी,
पाचही तत्व आपल्या शरीराच्या आत आहेत. शरीराच्या आतमध्ये पाणी आहे, जल आहे, वायू आहे, अग्नी आहे, आकाश म्हणजे मोकळी जागा आहे, आणि आपण सगळे पृथ्वी तत्वाशी जोडलेलो आहोत. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या पाचही तत्वांनी आपलं शरीर बनलंय. जे पिंडी ते ब्रह्मांडी. अहम ब्रह्मास्मी. मीच तो ब्रह्म आहे. शिवोहम, जे शंकराचार्यांनी सांगितलं, मीच तो शिव आहे. आणि आता बाबाजी सांगतात की मी ईश्वराच्या प्रतिमेतच बनलो आहे. माझा ईश्वर ज्या गुणांनी संपूर्ण आहे, ते सगळे गुण, क्वालिटीज माझ्या आत आहेत. मी परिपूर्ण आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मीच आनंद आहे, शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, मी अनंत बुद्धिमत्ता आहे, मी सर्व व्यापक आहे. फुलांमध्ये, फळांमध्ये, निसर्गामध्ये, पर्वतांमध्ये, पाण्यामध्ये, धुळीच्या प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये माझी चेतना आहे. मी साहस आहे, मी उत्साह आहे, केवळ आपल्या छातीच्या मध्यभागी एकाग्र होऊन कसं वाटतंय, काही जाणवतंय का? श्वास जाणवतायत का? आत गेलेले, खोलवर उतरलेले. माझ्या हृदयाची स्पंदनं, ठोके जाणवतायत का? आणि माझा उच्च आत्मा, उच्च स्व, जो माझ्यासोबत आत्ता सुद्धा आहे, जो मला संपूर्ण बनवतोय, त्याचं नाव काय आहे? विचारा. आपल्या उच्च स्वला विचारा, हे उच्च आत्मा, तुला अनेक अनेक आभार आहेत. तू मला तुझं नाव सांग. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपल्या हृदयावरच अजून काही क्षण एकाग्र होऊन बसा, जोपर्यंत आपल्याला इच्छा होत आहे. आपण भेटू उद्याच्या सत्रात. खूप आभार.